हमारे बीच सांसद श्रीमान लहर सिंह जी भी पधार चुके हैं। आप देख रहे थे कि गुरु के सन्निधि में आकर किस तरह से विनम्र भाव से आपने अपनी पद को छोड़कर सीधा नीचे बैठे हैं। ये होता है सरलता, किसी से सीखना हो तो हम सीख सकते हैं। साथ ही साथ हमारे बीच डॉक्टर जी छल्लानी जी, डॉक्टर जी नरपत जी सोलंकी भी उपस्थित है। आप भी इस कार्यक्रम के मुख्य अतिथि के रूप में पधारे हैं और कृष्णप्पा जी का कुछ ही क्षणों में अभी आने वाले हैं, तो ये सभी अतिथि हमारे बीच आने वाले हैं। उसी बीच हमारे मुनिश्री जिनका चिंतन मंथन रहता है हरदम स्वस्थ, जिनकी प्रवचन सुनकर आत्मा हो जाता है मस्त, आदि व्याधि उपाधि को मिटाए योद्धा है सशक्त, नव चेतना जगाने पधार रहे हैं मुनिश्री भरत। मुनिश्री भरत हमारे बीच। मुनिश्री भरत से निवेदन, आज आपके उद्बोधन से संपूर्ण वातावरण तुलसीमय बन जाए। आराध्य देव के श्री चरणों में भाव भरा भक्ति भरा वंदन। शांति दूत गुरुदेव के चरणों वंदन, मुनिश्री के चरणों में नमन, मुनि वृंद के चरणों में नमन। उपस्थित विशेष मंच पर विशेष व्यक्ति और व्यक्तित्व और श्रावक श्राविका गण, गीत के एक पद्य के साथ चालू करना चाहूँगा। तुलसी तुमको करते हैं हर पल नमन, तुलसी तुमको करते हैं हर, हमें शक्ति दे दो, हमें मिलेगा अमन, तुलसी तुमको करते हैं हर पल नमन, हर पल नमन। तुम्हारी नजर में जिंदगी हमारी, तुम्हारी नजर में जिंदगी हमारे सफर में, दिशाएं तुम्हारी हमारे सफर, दिशाएं तुम्हारी, बढ़ेंगे सदा हम, हाँ बढ़ेंगे दिल में लगन, तुलसी तुमको करते हैं हर पल नमन, हर पल नमन। रचा गई इतिहास जिंदगी, रचा गई इतिहास जिंदगी, मौत बनी जिनका अफसाना, याद करेगा उसे जमाना, याद करेगा उसे जमाना। आचार्य श्री तुलसी जिनका एक सूक्त था और वह बड़ा प्रसिद्ध हुआ, और वह कौन सा? निज पर शासन। तो आचार्य श्री तुलसी ने 60 सालों तक इस मानव समाज की, इस जैन समाज की और इस 13 पंथ धर्म संघ की सेवाएं की, और उस सेवा से यह एक माहौल बना, और वह सबसे बड़ा माहौल बना सांप्रदायिक सौहार्द। कट्टरवादता निकल गई और एकता का अभियान चला, और इसी का कारण बना जैन धर्म की पहचान आचार्य श्री तुलसी। और इसी तुलसी ने एक अवदान दिया, और वह था अनुव्रत। अनुव्रत छोटे छोटे नियम और घटना प्रसंग बहुत सारे हैं, और उस घटना से बताना चाहूंगा बंधुओं, निज पर शासन। तो हमें क्या करना है? लोग बोलते जरूर हैं पर करते बिरते। एक बार की बात है, एक व्यक्ति रैली के अंदर चल रहा था और वह एक नारा चल रहा था, आचार्य श्री तुलसी का यह संदेश, आगे क्या है, और उसके मुंह में गुटखा भरा हुआ था, उसके मुंह में गुटखा भरा हुआ था, और वह जोर जोर से बोलता जा रहा था कि सारा देश व्यसन मुक्त हो, सारा देश। तो फिर कथनी और करनी में क्या अंतर होगा? आप लोग प्रोग्राम बनाने आए हैं, गुणानुवादन करने आए हैं, जब तक
यह चेतना नहीं बदलेगी तब तक कुछ नहीं होने वाला बंधुओं। आत्मा को वह छाता, सफलता का छाता नहीं लगेगा। तो अपेक्षा है कि शुरुआत खुद से करें, कुछ ऐसे नियम बनाए जैसे घर से निकलते वक्त नमस्कार महामंत्र बोले बिना नहीं निकलना, जैसे रात को सोते हैं या प्रयास कीजिए नौकारसी किए बिना नहीं सोना, प्रयास कीजिए कि मैं खुद नशा नहीं करता हूं, किसी को अगर मैं कर रहा हूं नशा तो दूसरों को प्रेरणा नहीं देना। तो यह नियम जो होंगे छोटे छोटे, एक पहचान बनेगी कि सामायिक किए बिना मुंह में पानी नहीं डालते भाई अमुक चंद जी, एक पहचान बनी तो हमारी ओर से होना चाहिए। कहा गया बंधुओं, आज साध्वी प्रमुखा कनक प्रभा जी आज से 500 साल पहले, कितने साल पहले? प्रमुखा जी को कितने साल हो गए? 90 साल हुए होंगे, पर बात कब बता रहा हूं मैं? तो उन्होंने फरमाया, उन्होंने एक बात उजागर की, और क्या? तेरा पंथ में आव से, तेरा पंथ में आव से नौमा संत महान, नौमा संत महान संत ममिया कहे, संत ममिया कहे ते भगवान समान, ते भगवान समान। बंधुओं, एक संत ममिया हुए, उन्होंने आज से 500 साल पहले आचार्य श्री तुलसी को हम गिने तो 125 साल, पर उन्होंने कितने पहले? 500 साल। यहाँ पर बैठे हुए हमारे भाई बहन भृगु संगीता नाम सुना होगा, हमारे लहरी सिंह जी ने भी सुना होगा भृगु संगीता, जो आज से हजारों साल पहले सभी का भविष्य लिखकर गए हैं। एक बार आचार्य श्री तुलसी दिल्ली में विराजमान थे और वहां पर एक कश्मीरी गेट है, क्या है? सुन रहे ध्यान देकर? तो इतिहास बता रहा हूं, बाकी सब जानते हैं बंधुओं। और उसी इतिहास के अंदर आचार्य श्री तुलसी से भी निवेदन किया कि आप भी पधारे, आपकी भी भृगु संगीता खोलते हैं। आचार्य श्री तुलसी ने नकार दिया कि मुझे जरूरत नहीं है, सब जानते हैं तुलसी को। तो हमारे श्रावक समाज ने आग्रह किया, कृपा कीजिए गुरुदेव, कृपा कीजिए गुरुदेव। तो जब मन बन गया तो वह 4 अगस्त 1995 की बात है वह, और जब वहां गए तो बड़ी आश्चर्यकारी जानकारी मिली, और जब सुना आचार्य श्री तुलसी ने, उनको भी बड़ा आश्चर्य हुआ। तो बंधुओं, क्या आप सुनना चाहोगे? पहले एक व्यक्ति बोला, फिर दूसरा बोला, फिर 4-5 बोले, और फिर सब बाकी मौन है। लोग क्या करते हैं? देखा देखी करते हैं, अपने मन से नहीं करते हैं कि मुझे क्या करना है। क्या सुनना चाहोगे? अब आई जब मैंने समझाया कि देखा देखी मत करो, तो बंधुओं वह बात बताना चाहूंगा आपको जो आचार्य श्री तुलसी ने सुनकर भी आश्चर्य किया, और वह यह थी, उसमें लिखा हुआ था, योग विद्या के क्षेत्र में अच्छी सफलता मिलेगी, कुंडलिनी जागृत होगी, शरीर के कुछ चिन्ह अद्भुत होंगे, माता एवं कई जन शिष्य बनेंगे, पारिवारिक जन, पूर्ववर्ती आचार्यों की अपेक्षा नई रेखाएं अधिक खींचेंगे, गुरु से भी अधिक ख्याति का अर्जन करेंगे, उत्तराधिकारी शेष में करेंगे, पिछले 7 जन्मों से आप योगी हैं और आगे जाके तीर्थंकर बनेंगे। जीवन का वर्णन महाभारत से कम नहीं, एक जन्म में उसे सुन नहीं सकेंगे। बंधुओं, यह बहुत सारी 2 घंटे चर्चा चली, उस 2 घंटे के अंदर और बहुत सारी बातें, जो व्यक्ति कुंडली के जानकार होते हैं, जन्म कुंडली, एस्ट्रोलॉजी, आचार्य श्री तुलसी के 7 ग्रह एक खंड में बैठे हैं और वह तीसरा खंड, और कहते हैं कि जो एक कुंडली के अंदर सब ग्रह एक जगह पर आ जाते हैं, 7 ग्रह, वह अपने आप में एक महापुरुष, विलक्षण पुरुष होता है, और आज दुनिया उसे याद कर रही है। तो आचार्य श्री तुलसी के जितने गुण गाए उतने कम है। एक बात के साथ मैं अपनी बात संपन्न करना चाहूंगा।
यह है तेरापन धर्म का शासन, अनुशासन। और अनुशासन मुनिषि ने फरमाया समय, और समय के साथ आज है शपथ, आज है शपथ, चले अनुशासन के रथ, चले अनुशासन के रथ, हो आपका सतपथ, हो आपका सतपथ, तो मिलेगा आपको सफलता का रथ, मिलेगा आपको सफलता का रथ। आज तेरापंथ धर्म संघ के अंदर बेंगलोर में गांधीनगर प्रमुख, और प्रमुख में यह तेरापंथ सभा जिसके कमल जी दुग्गड़ अध्यक्ष बने हैं, और उनके लिए एक मंगल कामना, और वह इतनी सी संघ और संघपति की प्रभावना करे। और संघपति ने मुनिश्री अरहत कुमार जी के उनके प्रतिनिधि के रूप में, धर्म संघ की एक पॉलिसी है, तीर्थंकर के प्रतिनिधि कौन होते हैं? आचार्य प्रवर, और आचार्य के प्रतिनिधि होते हैं अग्रगण्य संत, और उनकी जो इंगित आकार मिले उसके अनुरूप काम करोगे तो यह सफलता का रथ आपको मिल सकेगा। और पहला फोकस है 6 जुलाई, और मुनिश्री ने इतना श्रम किया, इतना श्रम किया है, यहाँ पर नाम चलता है मुनिश्री दिनेश कुमार जी स्वामी का, और अब नाम चल रहा है मुनिश्री अरहत कुमार जी स्वामी का, जो घर घर, नगर नगर, पथ पथ और एक एक श्रावक के लिए आप बहुत मेहनत कर रहे हैं। काम होता है, और होने के बाद कार्यकर्ता लग जाए तो वह सफलता मिलती है। तो मुनिश्री का एक चिंतन है ऐतिहासिक प्रवेश 6 जुलाई, तो यह पूरे बेंगलोर में हो, और यह पहली सफलता की ओर हम कदम बढ़ाए। और कमल जी ने प्रण भी किया है कि मैं महा ऐतिहासिक प्रवेश कर कर दिखाऊंगा। तो कमल जी के प्रति बहुत बहुत मंगल कामना कि आपका यह अध्यक्ष पद आध्यात्म ते सराबोर हो सके, इसी आशा के साथ जय तुलसी। संकटों की तब करे परवाह क्या, आत झंडा जब सुधारों का लिया, तब भला मुसलों को क्या गिने जब किसी ने ओकली में सर दिया। कुछ ऐसे ही आचार्य श्री तुलसी, उनके गुणगान में हमारे बीच और एक स्वामी जी पधारे हैं, श्रीमान नागराज स्वामी जी हमारे बीच पधारे हैं। मेरा करबद्ध निवेदन नागराज जी अपने वक्तव्य के लिए। नागराज स्वामी जी। हरि ओम। ओम त्रैलोक्य संपदालेख्य समुल्लेखन वित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामाहु सर्वलोकानां प्रकृतिं सद्गुरुवे नमो नमः। ಮಹಾಮುನಿಗಳಿಗೆಲ್ಲರಿಗೆ ವಂದಿಸುತ್ತಾ ಮತ್ತು ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ವಂದನವನ್ನು ಮಾಡುತ್ತಾ, ಇವತ್ತಿನ ದಿನ ಆಚಾರ್ಯ ತುಳಸಿಯವರ ಸಾಧನೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಅನೇಕ ಸ್ವಾಮೀಜಿಗಳು ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಆಚಾರ್ಯ ತುಳಸಿಯವರ ಸಪ್ತಸೂತ್ರಗಳು ಅಂತ ಏನಿದೆ ಅದು ಎಲ್ಲ ಕಾಲಕ್ಕೂ ಅನ್ವಯವಾಗುವಂಥ ವಿಚಾರ. ಎಲ್ಲ ಜನಾಂಗ, ಎಲ್ಲ ಸಮುದಾಯ, ಎಲ್ಲ ಧರ್ಮದವರಿಗೆ ಸಪ್ತಸೂತ್ರಗಳು ಬೇಕೇ ಬೇಕು. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೂ ಈ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಮತ್ತು ಜೀವನ ಕ್ರಮ ಹೇಗಿರಬೇಕು ಅಂತ ವಿಚಾರವನ್ನು ಸಪ್ತಸೂತ್ರಗಳಲ್ಲಿ ಉಲ್ಲೇಖವಾಗಿದೆ. ನಾವು ಅನೇಕ ಶಾಲಾ ಕಾಲೇಜುಗಳಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾ ಇರ್ತೀವಿ. ಈ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಅದರಲ್ಲಿ ಒಳಗೊಂಡಿದೆ. ಮತ್ತು ಸಪ್ತಸೂತ್ರಗಳಲ್ಲಿ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ, ಧಾರ್ಮಿಕ, ಶೈಕ್ಷಣಿಕ, ಸಾಮಾಜಿಕ, ಈ ರೀತಿ ಪ್ರತಿ ವ್ಯಕ್ತಿ ಹೇಗೆ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಬೇಕು ಅನ್ನೋ, ಜೀವನವನ್ನು ಉತ್ತಮ ಹೇಗೆ ಗೊಳಿಸಬೇಕು ಅನ್ನೋ ಉದ್ದೇಶವಾಗಿ ಸಪ್ತಸೂತ್ರಗಳಲ್ಲಿ ಅಡಗಿದೆ. ಅದೇ ರೀತಿ ಬಸವಣ್ಣವರು ಹೇಳಿದಾರ, ಎಲ್ಲ ಮಹಾತ್ಮರು ಹೇಳೋ ವಿಚಾರ ಒಂದೇ, ನಾವು ಅದನ್ನು ಧಾರಣ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಮುಖ್ಯ ಉದ್ದೇಶ. ಅದೇ ರೀತಿ ನಾನು ಆಚಾರ್ಯ ಮಹಾಪ್ರಜ್ಞಜಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನಾವು ರಾಜಸಮುದ್ರಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದೆ. ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಿಂದ ಒಂದು 4 ಜನಕ್ಕೆ ನಮಗೂ ಅವಕಾಶ ಸಿಕ್ಕಿತ್ತು. ಅದರಲ್ಲಿ ನಾನೊಬ್ಬರು. ಆಚಾರ್ಯ ಮಹಾಪ್ರಜ್ಞಜಿ ಅವರಿಂದ ನಮಗೂ ಆಶೀರ್ವಾದ ಲಭಿಸಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಇದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬಂದಿದ್ದು ಕಾರಣ. ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಮಾಡ್ತಾರೆ ಜೈನ ಸಮಾಜದ್ದು. ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆಲ್ಲನೂ ನಾನು ಹೆಚ್ಚೆಚ್ಚು ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದೆ. ಬೆಂಗಳೂರು ನಗರದಲ್ಲಿ ಮಾತ್ರ
10 ಕಡೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿದ್ರು. ಮಹಾಶ್ರೀಮಂಜಿ ಬಂದಿರುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಕಡೆ ಮರಾಠಿ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಆಗಿರ್ಬೋದು ಮತ್ತು ಕುಂಬಲಗೂಡಲ್ಲಿ ಆಗಿರ್ಬೋದು ಅನೇಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಮಾಡಿದ್ರು. ಅದೆಲ್ಲದಕ್ಕೆ ನಾನು ಭಾಗವಹಿಸಿದ್ದು ನಮ್ಮ ಸುಕೃತ, ನಮ್ಮ ಫಲ ಅಂತ ನಾನು ಭಾವಿಸ್ತೀನಿ. ಅದೇ ರೀತಿ ನಾವು ಜೈನ ಸಮಾಜವನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದರೆ ಎಲ್ಲರ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಮಾದರಿಯಾಗಿದೆ. ಅವರು ಪ್ರಾತಃ ಕಾಲ ಎದ್ದು ಮಾತೃ ಪಿತೃಗಳಿಗೆ ಅವರು ವಂದನವನ್ನು ಮಾಡಿ ಮತ್ತು ಅವರು ಈ ಇರುವೆಗಳಿಗೆ, ಪಶು ಪಕ್ಷಿಗಳಿಗೆ ಮತ್ತು ಈ ಗೋವುಗಳಿಗೆ ಆಹಾರವನ್ನು ನೀಡುತ್ತಾರೆ. ಅಂದರೆ ಇರುವೆಯಿಂದ ಆನೆ ತನಕ ಅವರು ಆಹಾರವನ್ನು ನೀಡುವುದನ್ನು ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇರ್ತೀವಿ. ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯಾದಿ ಹುಟ್ಟಿದ ಮೇಲೆ ಕುಟುಂಬ ನಿರ್ವಹಣೆ, ಮಠಾಧಿಪತಿ ಆದ ಮೇಲೆ ಮಠವನ್ನು ನೋಡಿಕೊಂಡೋದು, ಸಮಾಜ ಸೇವಕರಾದ ಮೇಲೆ ಸಮಾಜವನ್ನು ನೋಡ್ಕೋಬೇಕು. ಅದೇ ರೀತಿ ರಾಜಕೀಯದಲ್ಲಿದ್ದ ವ್ಯಕ್ತಿ ಇಡೀ ಕ್ಷೇತ್ರವನ್ನು ನೋಡ್ಕೋಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ಅವರವರ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಅವರೇ ಮಾಡಬೇಕು. ಅದೇ ಪರಮಾತ್ಮನ ಉದ್ದೇಶ. ಮತ್ತು ಕಾಯಕವೇ ಕೈಲಾಸದ ಬಸವಣ್ಣನವರು ಹೇಳಿದರು. ವರ್ಕ್ ಈಸ್ ದ ವರ್ಕ್ಶಿಪ್ ಅಂತ ಇಂಗ್ಲೀಷಲ್ಲಿ ಒಂದು ಆಂಗ್ಲದ ಪದ ಇದೆ. ಈ ಉದ್ದೇಶ ಇಷ್ಟೇ, ನಾವು ಮಾಡೋ ಕೆಲಸ ಶ್ರದ್ಧಾಭಕ್ತಿಯಿಂದ ಮಾಡಿದ್ರೆ ಅದೇ ಧರ್ಮ, ಅದೇ ಧ್ಯಾನ, ಅದೇ ಯೋಗ. ಆದ ಕಾರಣ ಇವತ್ತಿನ ದಿನ ನಮ್ಮ ಜೈನ ಸಮಾಜ ಎಲ್ಲ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ಮಾದರಿಗಾಗಿ ಕಾಣ್ತಾ ಇದೆ. ಅವರ ಶಿಸ್ತುಬದ್ಧತೆ, ಜೀವನ ಕ್ರಮ, ಅವರ ದೇಶ ರಕ್ಷಣೆ ಮತ್ತು ಅವರು ಮಹಾ ತ್ಯಾಗಿಗಳಾಗಿರ್ತಾರೆ. ಅವರು ಸಂಪಾದನವನ್ನು, ಅವರು ಬರುವ ಹಣದಲ್ಲಿ ಸಂಪಾದನವನ್ನು ಹೆಚ್ಚಾಗಿ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಸೇವಕ್ಕಾಗಿ ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಪ್ರತಿ ತಿಂಗಳು ಬರುವ ಹಣದಲ್ಲಿ ಇಷ್ಟು ಪರ್ಸೆಂಟೇಜು ಹಣವನ್ನು ನಾವು ದಾನ ಮಾಡಲೇಬೇಕು ಅಂತ ಆ ಸಮಾಜದಲ್ಲಿದೆ. ನಾವು ಅನೇಕ ರೀತಿ ನೋಡ್ತಾ ಇರ್ತೀವಿ. ಈ ಗೋಸೇವೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಲ್ಲಿ ಜೈನ ಸಮಾಜ ಬಹು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಕಾರಣ ಏನಂದರೆ ಸಂಪೂರ್ಣ ಆಶೀರ್ವಾದ ಆಗಿದೆ. ಬೇರೆ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ತಿಳ್ಕೋಬೇಕಾಗಿದೆ. ಅವ್ರ ಶಿಸ್ತುಬದ್ಧತೆ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಯಾವಾಗಲೂ ಒಳ್ಳೆಯದು. ಮತ್ತು ಎಲೆ ಮರೆ ಕಾಯಿಯಂತೆ ಸಪ್ತಸೂತ್ರಗಳ ವಿಚಾರ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೀತಾನೇ ಇದೆ. ಬರೇ ಒಂದು ಪ್ರಚಾರ ಇಲ್ಲ, ಇದಕ್ಕೆ ಬ್ಯಾನರು ಮತ್ತು ವಿಡಿಯೋ ಅಂತ ಇಲ್ಲದೆ ಎಷ್ಟೆಷ್ಟೋ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೀತಾ ಇದೆ ಜೈನ ಸಮಾಜದಲ್ಲಿ. ಕರ್ನಾಟಕಾದ್ಯಂತ ಮತ್ತು ಭಾರತಾದ್ಯಂತ ಅನೇಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ಅನೇಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಇರೋದು ಬಹುಮುಖ್ಯವಾದ್ದು. ಈಗಿನ ಯುವ ಪೀಳಿಗೆ ಮುಂದಿನ ಜೀವನಕ್ಕೆ ಆಧಾರ ಅಂತ. ಅದಕ್ಕೆ ಸಂಸ್ಕಾರ ಮತ್ತು ಅವರ ಜೀವನ ವಿಧಾನವನ್ನು ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ನಾವು ಕಲಿಸಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಆದ ಕಾರಣ ನಾವು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬಂದಿದ್ದು ನಮ್ಮ ಸುಯೋಗ ಮತ್ತು ಆಚಾರ್ಯ ಮಹಾಪ್ರಜ್ಞಜಿ ಅವರು ಆಶೀರ್ವಾದ ನಮಗಾಗಿದೆ. ಆದ ಕಾರಣ ಎಲ್ಲ ಜೈನ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನಾವು ಪ್ರಮುಖವಾಗಿ ಮುಂದಿಡ್ತೀವಿ ಅಂತ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇರ್ತೀವಿ, ಎಲ್ಲರೂ ಗೋಸೇವೆ ಅಂದರೆ ಮಾರುತಿ ಮೆಡಿಕಲ್ ಹತ್ರ ಹೋಗಿ ಅಂತಾರ. ಅದು ನಮಗೂ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಅಗಾಧ ಆಗಿದೆ. ಎಲ್ಲರೂ ಸಮಾಜ ಸೇವೆ ಮಾಡಬೇಕು, ಬರೀ ಒಬ್ಬರು ಮಾಡುವಂಥದ್ದಲ್ಲ ಇದು. ಈಗ ಗೋಸೇವೆ ವಿಚಾರ ಕುಡಿದ್ರೆ ರಾಮಚಂದ್ರಾಪುರ ಮಠ ಆಗಿರ್ಬೋದು, ಇದು ಅನೇಕ ಮಠಗಳು ಸೇವೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಉಡುಪಿ ಮಠ ಆಗಿರ್ಬೋದು. ಆದರೆ ಬರೇ ಮಠಗಳು ಮತ್ತು ಮಾನ್ಯಗಳು ಮತ್ತು ದೇವಸ್ಥಾನಗಳು ಮಾಡುವಂಥ ಕ್ರಿಯೆಯಲ್ಲ. ವ್ಯಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಗೋಸೇವೆ ಆಗಬೇಕು. ವ್ಯಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಮನೆಯಲ್ಲಿ ಗೋವಲ್ಲ, ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಗೋಸೇವೆ ಮಾಡಬೇಕು. ಅವಾಗೇ ನಾವು ಗೋವನ್ನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ದಂಗೆ ಆಗುತ್ತೆ. ಅಹಿಂಸಾ ತತ್ವವನ್ನು ನಾವು ಪಾಲನೆ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ, ಸಕಲ ಜೀವಿಗಳಲ್ಲಿ ಸಮಾನತ್ವವನ್ನು ಕಾಣಬೇಕಾದ್ರೆ ನಾವು ಬೇಕಾಗಿದ್ದು ಸೇವೆ, ತ್ಯಾಗ. ಎಲ್ಲರೂ ಹೇಳ್ತಾರೆ, ಏನಾದರೂ ಸಹಾಯ ಬೇಕು ಅಂದರೆ ನೀವು ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿ, ನೀವು ಇಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿ, ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿ. ಅದು ಅವ್ರಿಗೆ ಸಂಬಂಧಪಡುವಂಥದ್ದಲ್ಲ. ಇದು ಯಾವುದೇ ರಾಜಕಾರಣಿಕರಿಗೆ ಸಂಬಂಧಪಡುವಂಥದ್ದಲ್ಲ ಮತ್ತು ಸಮಾಜ ಸೇವಕರು ಸಂಬಂಧಪಡುವುದಂತಲ್ಲ. ಬರೇ ಮಠ ಮಾನ್ಯಗಳು ಮತ್ತು ದೇವಸ್ಥಾನಗಳು ಮತ್ತು ಸಮಾಜ ಮುಖಂಡರಿಗೆ ಸಂಬಂಧಪಡುವಂಥ ವಿಚಾರ ಅಲ್ಲ. ವ್ಯಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಆ ಗುಣವನ್ನು ಬೆಳೆಸ್ಕೋಬೇಕು. ನಾವು ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿದ ದುಡ್ಡಲ್ಲಿ ಒಂದು ಭಾಗವನ್ನು ತಂದೆ ತಾಯಿಗಳಿಗೆ, ಒಂದು ಭಾಗವನ್ನು ದೇವತಾ ಕಾರ್ಯಗಳಿಗೆ, ಒಂದು ಭಾಗವನ್ನು ನಮ್ಮ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ, ಒಂದು ಭಾಗವನ್ನು ಧರ್ಮ ಕಾರ್ಯಗಳಿಗೆ ಉಪಯೋಗ ಮಾಡಲೇಬೇಕು. ದೇವಋಣ, ಪಿತೃಋಣ, ಮಾತೃಋಣ ಮತ್ತು ಇದರ ಋಣಗಳನ್ನು ತೀರಿಸಲೇಬೇಕು. ನಾವು ಹುಟ್ಟಿದ್ದು ನಮಗೋಸ್ಕರ
ಅಲ್ಲ, ಪ್ರಕೃತಿ ಒಂದು ಭಾಗವಾಗಿ ನಾವು ಹುಟ್ಟಿದ್ವಿ. ಪ್ರಕೃತಿ ಭಾಗ ನಾವಲ್ಲ, ಪ್ರಕೃತಿಯ ಭಾಗ ನಮ್ಮಲ್ಲೇ ಇದೆ. ಈ ಪಂಚಭೂತಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮಲ್ಲೇ ಇದೆ. ಈ ಅಂಡಾಂಡ ಪಿಂಡಾಂಡಕ್ಕೆ ಅತಿ ಸಂಬಂಧ ಇದೆ, ಹೆಚ್ಚು ಸಂಬಂಧ ಇದೆ. ಆದ ಕಾರಣ ಎಲ್ಲರೂ ತ್ಯಾಗ ಮಾಡಬೇಕು. ತ್ಯಾಗ ಜೀವನವೇ ಮುಖ್ಯ, ವೈರಾಗ್ಯವೇ ಶ್ರೇಷ್ಠ ಅಂತ. ಈಗ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಯೋಗ, ಪೂಜಾ, ತಪಸ್ಸು, ದಾನ, ಧರ್ಮ, ಉಪನ್ಯಾಸ ನಾವೆಷ್ಟೇ ಮಾಡಲಿ ಅದು ಮಾಡೋ ಉದ್ದೇಶ ಏನಂದರೆ ತ್ಯಾಗ ಆಗಬೇಕು, ತ್ಯಾಗ ವೈರಾಗ್ಯ ಬರಬೇಕು. ಆಮೇಲೆ ಇತಿಹಾಸ, ಪುರಾಣ, ವೇದ, ವೇದಾಂತ, ಉಪನಿಷತ್ತು, ಧರ್ಮ ಸಂಬಂಧಪಡುವ, ಹಿಂದೂ ಧರ್ಮಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಡುವ ಅನೇಕ ಪುರಾಣಗಳು, ಇತಿಹಾಸ ಧರ್ಮಗ್ರಂಥಗಳು, ಅನೇಕ ಗ್ರಂಥಗಳಿರೋ ಉದ್ದೇಶ ಏನಂದರೆ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿ ವೈರಾಗ್ಯವಾಗಲಿ. ಈ ಜೀವನ ಶಾಶ್ವತ ಅಲ್ಲ, ಯಾರೂ ಶಾಶ್ವತವಾಗಿರೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಆದ ಕಾರಣ ನಾವು ಬಂದಿದ್ದ ಉದ್ದೇಶ ಏನು? ತ್ಯಾಗ, ವೈರಾಗ್ಯ. ಆದ ಕಾರಣ ಆ ತ್ಯಾಗವನ್ನು ನಾವು ಹೆಚ್ಚಾಗಿ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ನೋಡ್ಬೋದು. ಆದ್ದರಿಂದ ಈ ಗೋಸೇವೆಗಳು ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಆದ್ಯ ಕರ್ತವ್ಯ ಆಗಿದೆ. ಬರೀ ಕರ್ತವ್ಯ ಅಲ್ಲ, ನಾವು ಹುಟ್ಟಿದ ಮೇಲೆ ಮಾಡಲೇಬೇಕು ಅಂತ ಒಂದು ಇದಮಿತ್ತವಂತ ಮಾಡಬೇಕು. ಆದ್ದರಿಂದ ಎಲ್ಲ ಒಬ್ಬರೇ ಕೊಡುವಂಥದ್ದಲ್ಲ, ಇದು ಒಬ್ಬರೇ ಕಾರ್ಯ ಮಾಡುವಂಥದ್ದಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಸೇರಿ ಕೂಡಿ ಮಾಡುವಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದು. ಹಾಗೆ ಧರ್ಮ ಕಾರ್ಯಗಳಾಗಿರ್ಬೋದು, ಏನೇ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಗಿರ್ಬೋದು, ನಾವು ತ್ಯಾಗ ಮುಖ್ಯ. ನಮ್ಮ ಹಣವನ್ನು, ನಮ್ಮ ಸಂಪಾದನವನ್ನು ಸಮಾಜಕ್ಕೆ ಅರ್ಪಣೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಓಂ ಜೈ ಗುರು ಶ್ರೀ ಗುರುದೇವ್. ಓಂ ಶ್ರೀ ಜೈ ಗುರುದೇವ್. ತುಂಬ ಧನ್ಯವಾದಗಳು ಗುರುಗಳೇ.